नमस्कार मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता काही लोकांचा प्रॉफिट आहे, काही लोकांचा लॉस आहे. मित्रांनो, मार्केट कंडिशनच तसे आहे ज्याच्यामुळे कुठं प्रॉफिट बुक करायचा, कुठं लॉस बुक करायचा हे कोणालाच कळत नाही. मित्रांनो, माझ्यासोबत काही नवीन मेंबर आहेत, काही जुने मेंबर आहेत. सर्वांचा अशीच कंडिशन चालू आहे. तर रिझन नमस्कार मित्रांनो, इथं तुम्ही चार्ट पाहत असाल. इथं तर तुम्हाला ऑल टार्गेट डन होताना दिसत आहे, परंतु लाईव्ह ऑप्शन चार्टवर बघायला गेलं तर तुम्हाला दाखवतो बघा. इथं 24,400चा पी आम्ही 78ला बाय केला होता, 87-86च्या आसपास बुक केलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला आता दिसत असेल कॅन्डल कशा प्रीमियम डिके करत आहेत. मित्रांनो, सकाळी सांगायचं झालं तर आमचा पहिला ट्रेड होता 24,500 सीई मध्ये. आम्ही एंट्री प्लॅन केली होती 68ला. 68ची एंट्री ऍक्टिव्ह झाली आणि मार्केटनं आम्हाला एसएल दिलेला आहे. तो एसएल बुक केल्यानंतर आम्ही रिकव्हरी ट्रेड घेतला पीई मध्ये. तो पीई मध्ये आम्ही जिथं बुक केला तिथूनच मार्केट साईडवेज जाताना दिसत आहे तुम्हाला. मित्रांनो, स्पॉट चार्टवर तुम्हाला टार्गेट डन होताना दिसतंय, परंतु प्रीमियम मध्ये टाइम डिके आणि प्रीमियम ड्रॉप होताना क्लिअर कट तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, असं का होत आहे तर मार्केटमध्ये सध्या व्होलॅटिलिटी कमी आहे, मार्केटमध्ये फिअर आहे, वॉरची सिच्युएशन असल्यामुळे मार्केटमध्ये कसंही काही कोणत्याही पद्धतीने मार्केट मूव्ह करत आहे. त्यामुळे मित्रांनो, ट्रेड करत असताना खूप केअरफुली ट्रेड करा. अदरवाईज ह्या आठवड्यामध्ये सहसा ट्रेड करताना तुम्ही लॉट साईज कमी ठेवा किंवा जे लोक नवीन आहेत त्यांनी ट्रेडिंग अवॉइडच करा. थँक्यू सो मच.